चेक चेक. हॅलो ऑल, नमस्कार, वेलकम. चला, माझा आवाज येत असेल तर एकदा कळवा प्लीज. हॅलो. चेक चेक. हॅलो ऑल, नमस्कार, वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे. सुप्रिया, दिशा, अक्षय, हर्षल, आरुषी, जयेश, येस, हिमांशी, रोशन. हॅलो हॅलो ऑल. येतोय माझा आवाज व्यवस्थित? आय होप येस. नमस्कार आणि वेलकम सर्वांचं एमपीएससी वालामध्ये स्वागत. तुमच्या बॅचचं हे पहिलं सेशन घेण्याचा मला मान मिळाला आणि आय एम व्हेरी हॅपी की मी तुम्हाला तुमच्याबरोबर डिस्कस करू शकतो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. व्हॉइस क्लिअर आहे? येस, थँक्यू डिअर ऑल. येस, वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे पहिल्यांदा. तर मला खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत डिस्कस करायला. प्रत्येक बॅचचा पहिला दिवस हा माझ्यासाठी खूप छान असतो. त्यावेळेला ऑफकोर्स नवीन लोकांशी भेटतोय, नवीन लोकांबरोबर बोलतोय, त्यामुळे माझ्यासाठी एक काहीतरी नवीन शिकण्याचा दिवस असतोच. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा सगळ्यांना. तुम्ही म्हणाल का काय कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं? तर यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला म्हणायचं आहे की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या करिअरसाठी काहीतरी निवडलं की तुम्हाला काय करायचंय. असे लोक जे अजून घराच्या बाहेरच पडलेले नाही आहेत, ज्यांना माहितीच नाही आयुष्यात काय करायचं, त्यापेक्षा तुम्ही सगळेजण खूप अवेअर आहात. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान. स्पेशल थँक्स टू युअर मदर अँड फादर, ज्यांनी तुमच्या पंखांवरती विश्वास ठेवलाय आणि तुम्हा सर्वांना लढण्यासाठी इथे ते तुम्हाला तयार करतात. नॉर्मली आई वडील मुलांचं बोलणं एवढं सिरियसली घेत नाही. त्यांनी तुम्हाला पैसे दिले तुमच्या डिमांडला फुलफिल करायला, तुमच्या विशला फुलफिल करायला, की हे घे पैसे आणि तू भर बॅचचे पैसे आणि ये इकडे. सो इट्स ग्रेट. म्हणजे तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्यांना थँक्यू. की मस्त, छान. माझ्याकडनं पण त्यांना सांगा आणि स्वतः पण बोला की मम्मी पप्पा थँक्यू, तुम्ही माझ्या ध्येयावरती विश्वास ठेवला त्याबद्दल. आता आपल्याला रिअल बिझनेस कडे यायचंय, सुरुवात करायची. 10 दिवस झाले, बुक्स पॅक सुद्धा नाही आहेत. बुक्स पॅक्ड सुद्धा नाही आहेत अजून. नाही कळलं तुझं काय बोलणं होतं. हा, येस. तर आम्ही तुमचा अभ्यास सुरू व्हावा याच्यासाठी बुक्स तुम्हाला पाठवलेले आहेत. बाकी अधिकारी किट तुम्हाला सर्वांना येणार आहे. आता याच्यानंतर बरेच लोक प्रश्न विचारतील, अधिकारी किट नाही आली, अधिकारी किट नाही आली, अधिकारी किट नाही आली, अधिकारी किट नाही आली. तर एक काम करायचं, त्यांना आलं की सांगायचं की अधिकारी किट ही 30 जून नंतर येणार आहे. डन. हे बघा, लगेच हर्षल म्हणाला अधिकारी किट नाही आले, बुक्स आले, किट नाही आली. हे बघा, म्हणालाच. डन. बॅच लॉन्चच्या वेळेलाच मी सांगितलेलं होतं की अधिकारी किट हे तुम्हा सर्वांना 30 जून नंतर भेटेल म्हणून. त्याचा आता तुमचा अभ्यास चालू व्हावा म्हणून आम्ही ऑलरेडी त्याला फक्त बुक्स पाठवतो. ज्यांना बुक्स नाही आले त्यांना पण बुक्स येतील. ठीक आहे. हा हा, सम्यक होईल ते, नको चिंता करू. भेटेल ते तुला, बिलकुल चिंता नको करू. निवांत राहा, भेटेल. 30 जून नंतर तुम्हाला ते सर्वच्या सर्व होऊन जाईल, त्याची चिंता करू नका. ऑल सेट येते. ती जी आमची ई कॉम टीम आहे, ई कॉमर्स टीम, ती त्याची काळजी घेते, त्याची चिंता नसावी. आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तत्पूर्वी गणपती बाप्पा. डन. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण एखाद्या गोष्टीला सुरुवात केली की ती गोष्ट मस्त होते. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. सुरुवात करूया आता आजच्या सेशनला. आपण स्टेप बाय स्टेप अप्रोच या पहिल्या सेशनचं नाव दिलेलं आहे. तर काय असतो स्टेप बाय स्टेप अप्रोच आणि कसा एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात करायची त्याबद्दल बोलूया. तत्पूर्वी माझं नाव सौरभ राजेंद्र सोनवणे. 2010 मी नाशिक ग्रामीण
इथून निघालो, पुण्याला पोहोचलो. माझ्या प्रवासाची सुरुवात UPSCच्या पहिल्या अटेम्प्टने झाली, 2012चा पहिला अटेम्प्ट. आणि त्याच वर्षी मला LIC ADO ही एक पोस्ट पण मिळालेली होती. त्यात जॉब नव्हता करायचा म्हणून परत एकदा अभ्यासाला सुरुवात केली. पण हे करत असताना एक नक्की कळालं की शिकवणं इज माय कप ऑफ टी. त्यामुळे 2015ला मला पोस्टल असिस्टंट मिळालेली होती. ठाणे वेस्ट ही पोस्टिंग पण होती. ते सोडून मी शिकवायला सुरुवात केली. आज साधारणतः 11 वर्ष झाली आहे मी फुल टाइम शिकवतोय. त्याआधी मी 2012 पासून शिकवायला सुरुवात केलेली. सो एक साधारण मला इथे आता 15 ते 16 वर्ष झालेली आहेत मी शिकवतोय. हे झालं माझं छोटंसं ब्रीफ इंट्रोडक्शन. तत्पूर्वी मी याआधी म्हणजे फिजिक्सवाला आधी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवत होतो. आता फिजिक्सवाला पूर्ण वेळ शिकवतोय. मी पूर्ण वेळ अर्थशास्त्र नावाचा तुमचा सब्जेक्ट जो आहे तो घेणार आहे. आधी तुमचे काही स्ट्रॅटर्जी सेशन्स होणार आहेत. आता स्ट्रॅटर्जी सेशन का, कशासाठी, त्याबद्दलच आज आपण डिस्कशन करायला इथे आलेलो आहोत. तत्पूर्वी तुमच्या या जर्नीसाठी तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा. वाईल प्रिपेअरिंग फॉर सर्व्हिसेस ही हालत अशी असते, आफ्टर गेटिंग इन टू द सर्व्हिसेस ही हालत अशी असते. तो तुमच्या या प्रवासासाठी आम्हा सगळ्यांकडनं तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. मी जसं तुम्हाला आल्या आल्या सर्वांना म्हणालो ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, त्यामागे कारण होतं. कारण यार तुम्हाला ऍटलिस्ट कळालं तरी की तुम्हाला आयुष्यात काय करायचं. खूप सारे असे लोक आहेत ज्यांना अजून आयुष्यात कळालेलंच नाही करायचं काय. तुम्हाला कळालंय, ऑल द व्हेरी बेस्ट, खूप छान. तुमची प्रगती अशीच होत राहो. आता तुम्हाला याचं नाव माहितीये का सगळ्यांना? याचं नाव माहितीये का? हॅलो. अरे हा, तुमचं ते UPSCचा अजून तो एक मॅटर सॉर्ट आउट नाही झालेला नाही का वैष्णवी? मला एकदा जरा लेक्चर संपलं की आठवण द्या व्हॉट्सॲपवरती. याचं नाव माहिती तुम्हाला? तो काय म्हणतो बघा, सर सांगतायत त्याप्रमाणे खेळ समजून घ्या नाही तर माझ्यासारखे हाल होतील. हा पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कप्तान होता. तर हा बबड्या मागे स्लिप वरती उभा होता. ही अशी विकेट असते क्रिकेटमध्ये, असे 3 स्टंप. त्या मागे जो उभा असतो त्याला म्हणतात विकेट किपर. हा बाबर इथे उभा होता स्लिपला. वेस्ट इंडिजची बॅटिंग चाललेली होती. तो बॅट्समन बॅट घेऊन मस्त उभा होता आणि बॉल थायपॅडला लागला. थायपॅड म्हणजे इथे वरती कमरेच्या इथे. आणि बॉल लेफ्टला ट्रॅव्हल करायला लागला. तर किपरने काय केलं, ग्लोव्ज काढला आणि बॉलच्या मागे पळाला. ग्लोव्ज मधनं ग्रिप नाही भेटत ना, मग तो पळाला बरं का किपर. या बाबरने काय केलं, गेला आणि किपरचा ग्लोव्ह घातला. किपरनं बॉल फेकला आणि यानं कॅच घेतला. क्रिकेटचा नियम आहे ज्याचे त्याचे शस्त्र ज्याने त्यानेच वापरायचे. तर ग्लोव्ह जो आहे तो किपरचा आहे, तो किपरनेच वापरायचा. याने घातला म्हणून अंपायरने समोरच्या टीमला 5 रन बोनस म्हणून दिले. म्हणून हा सांगतोय, काय सांगतोय, की आधी खेळ समजून घ्या. जर तुम्ही खेळ समजून नाही घेतला तर समोरच्या टीमला 5 रन मिळतील. चालतील का? हा, तर जेवढे आमच्याकडे होते सिद्धी तेवढे आम्ही पाठवून दिलेत. बाकीचे पण येतील, नका चिंता करू. सगळ्यांना सगळेच भेटतील. हा, म्हणून तो म्हणतोय की खेळ समजून घ्या. जर तुम्ही खेळ नाही समजून घेतलं तर माझ्यासारखी हालत होईल. त्यामुळे आजचा दिवस आपल्याला खेळ समजून घ्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप अप्रोच कडे जायचंय. काय असतो स्टेप बाय स्टेप अप्रोच? तर या तयारीला आधी सुरुवात करणं, जिला आपण राज्यसेवा म्हणतो. मग राज्यसेवा काय असतं सांगतो आज. अभ्यास, याचा खूप सारा सराव, मग परीक्षा, मग निकाल, मग मुलाखत, मग पोस्ट आणि मग आहे तुमचं ते यश, जे तुम्ही लाल दिव्याची गाडी. यात सगळ्यात महत्वाचं आहे
मी जिंकणारच हा आत्मविश्वास. तुम्ही एक अर्थशास्त्रामध्ये एक टर्म आहे, त्याची नाव आहे डिमांड. डिमांड. समजा मला लॅम्बॉर्गिनी हवी आहे, ह्याला डिमांड म्हणायचं का? मला लॅम्बॉर्गिनी हवी आहे, याला मी डिमांड म्हणायचं का? नाही. ही झाली माझी विश, इच्छा. जर या इच्छेला पैशाचं पाठबळ असेल तरच ती डिमांड आहे. सेम तुम्हाला इथे जायचंय ना, ही तुमची विश आहे. त्यासाठी जो पैसा पे करायचा आहे तो हा आहे. तयारी, अभ्यास, सराव, परीक्षा, निकाल. मग त्यानंतर येते मुलाखत, मग पोस्ट आणि मग नंतर यश. तर हे टप्पे काय आहे, ते टप्पे आपल्याला समजून घ्यायचे आहेत आजच्या लेक्चरला. हा सर सांगा ना, नेमकं माहीत पडत नाही आपलं नाव आहे की नाही. हा रे, सगळ्यांना तुम्हाला किट मिळणार आहे, नका चिंता करू तुम्ही. ठीक आहे, चिंता नका करू, सगळ्यांना किट भेटेल. आता शिकण्याकडे लक्ष द्या. तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन शेवटी घेऊ, चालेल? सगळ्यांचेच क्वेश्चन घेतो, काय कोणालाच मी असं बाजूला ठेवणार नाही. घे, मला तुझं नाव नाही आवडलं, तू चल या जिल्ह्यातला आहे, मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं नाही देणार, मला नाही आवडत तो जिल्हा म्हणून. असं काहीच नाही करणार, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण मग ते शेवटी. आज आधी शिकण्याकडे लक्ष देऊया. इज दॅट ओके? दिशा आणि ऑल, चला मग आज शिकण्याकडे आधी लक्ष देऊया. बघा, इंटरेस्टिंग पार्ट बद्दल माहिती घेऊया. आधी तुम्ही सगळ्यांनी ज्या परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे त्या परीक्षेबद्दल बोलूया. त्या परीक्षेचं नाव आहे एमपीएससी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. हा त्याचा लोगो तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला एक छोटासा होमवर्क आहे. तो होमवर्क काय आहे की ही जी एमपीएससीची टॅगलाईन आहे त्याचा अर्थ काय हे सापडावा. जमेल? जमेल? बघा, पहिल्या स्लाइड पासनं तुमचा अभ्यास चालू झाला. भारताला एक संविधान आहे. संविधान म्हणजे लॉ ऑफ लँड, आपल्या जमिनीचा एक कायदा आहे. त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान असं म्हणतो. ज्याला प्रिपेअर करण्यामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्यांनी हा लॉ ऑफ लँड कॉन्स्टिट्यूशन आपल्याला बनवून दिली, जी भारतात सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्या घटनेच्या आर्टिकल 315 मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससी आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगासारखे लोकसेवा आयोग राज्यांचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं वर्णन आहे. म्हणजे तुम्ही ज्या परीक्षांचा अभ्यास करता आहात त्या परीक्षांना कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं आहे अंडर आर्टिकल 315. अंडर आर्टिकल 315. डन. अंडर आर्टिकल 315 लक्षात ठेवायचं. कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल आहे, भारतीय संविधानाचा आर्टिकल आहे. मग यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 ची जी पद आहेत ती सगळीच्या सगळी भरली जातात. कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल आजपासून लक्षात ठेवायचं. डन. आता बघा, हा जो पार्ट आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे आणि ज्याच्यात साधारण 308 ते 323 या कलमांमध्ये मेन्शन केलेलं आहे. पैकी 315 या कलमामध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर द युनियन अँड स्टेट असं प्रपोज केलेलं आहे तिथे. मग आता एमपीएससी द्वारा कोणकोणत्या परीक्षा होतात? तर एमपीएससी द्वारा जी सर्वोच्च परीक्षा होते, जिचं प्रिपरेशन करायला तुम्ही आत्ता इथे आलात, तिचं नाव आहे राज्यसेवा. ज्याच्यामध्ये सर्व राजपत्रित पदांची परीक्षा होते. राजपत्रित म्हणजे तुमची जेव्हा अपॉइंटमेंट होते त्याच्यावरती गव्हर्नर साहेबांची सही असणार आहे.
गॅझेटेड पोस्ट, राज्यसेवेद्वारा गॅझेटेड पोस्टची भरती होते. मग एक वनसेवा आहे, तुमच्यातले जे सायन्स अँड टेक घेतात अशांनाही परीक्षा देता येऊ शकते. एक कृषी सेवा आहे, तुमच्यातले जे ॲग्रिकल्चरकडे वळणार आहेत त्यांनाही देता येईल. अभियांत्रिकी सेवा आहे म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ स्तर, आता जे कोणी लॉ बॅकग्राऊंडकडनं पुढे चाललेले आहेत त्यांच्यासाठीची ही एक्झामिनेशन आहे. न्यायदंडाधिकारी जजसाठीची असणारी परीक्षा ज्याला JMFC म्हटलं जातं ती आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाची स्पर्धा आहे, तुमच्यातले जे मेकॅनिकल करतील त्यांना देता येईल. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पदासाठीची परीक्षा आहे. हा PSI मात्र यांच्या खाली येत असतो, इथनं तुम्ही DYSP होतात. म्हणजे असं समजा की हा तुमचा एरिया आहे ज्याच्यात साधारण 10, 12, 15 पोलीस स्टेशन्स असतील. त्या पोलीस स्टेशनचा एक हेड असतो, त्याचं नाव PI. त्या PIच्या हाताखाली PSI असतात आणि त्या अशा 10-15 PIच्या वरती एक DYSP आहे आणि त्या एका DYSPच्या वरती हा IPS आहे. PIच्या पण डायरेक्ट खाली PSI येत नाही, त्याच्या खाली एक API असतो आणि मग APIच्या खाली PSI असतो. तर ही साधारणतः ही स्टील फ्रेम आपल्याकडे जी आहे ती बघायला मिळते. मग विक्रीकर निरीक्षकाची स्पर्धा आहे म्हणजे STI, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, मात्र हे गट ब ची पोस्ट आहेत, या ग्रुप A च्या नाही. आणि मग टंकलेखक म्हणजे क्लेरिकल टायपिस्ट यांच्या परीक्षा आहेत. आता मग जी परीक्षा तुम्ही सर्वांनी द्यायचं ठरवलेलं आहे, दॅट इज नाव युअर लव्ह, इज राज्यसेवा. एम आय राईट? हो, लेक्चर हे रेकॉर्डेड असतील बाळा. रोहित, ओरिएंटेशन मध्ये किट 30 जून नंतर भेटणार असं सांगितलेलं होतं, बरोबर. त्याच्या आधी आम्ही बुक्स पाठवून दिलेले आहेत कोमल. हा, आता यात पहिलं पद आहे उपजिल्हाधिकारी. आता ही जी राज्यसेवा आहे त्याला महाराष्ट्रात मिनी UPSC म्हणतात, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. UPSCतनं सर्वात मोठी पोस्ट आहे ती म्हणजे IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. त्याच्या बरोबर खाली एक डेप्युटी कलेक्टर असतो, कलेक्टर त्याच्या हाताखाली एक डेप्युटी कलेक्टर असतो. त्याची परीक्षा MPSC मार्फतच होते, जी सर्वोच्च पोस्ट MPSCतली मानली जाते. डन डन. हा, येतील राजा. मी आता परत एकदा सगळ्यांना एक, काय नाव आहे तुझं, रुखसार, मी सगळ्यांना सांगतोय परत एकदा. याच्यानंतर कोणी प्रश्न विचारला तर तुम्हीच उत्तर द्या. गणेश, थँक्यू सो मच. की अधिकारी किट ही 30 जून नंतर येणार आहे तुम्हाला. तर जर असं झालं की तुम्हाला त्याच्या आधी बुक्स आलेले असतील तर व्हेरी गुड. आम्ही तुमच्या अभ्यासासाठी काही जे बुक्स आमच्याकडे लगेच रेडी होते ते पाठवून दिलेले आहेत. काहींची प्रिंटिंग आत्ता चाललेली आहे. हे सगळं दिल्लीमध्ये होतं, आमचं प्रिंटिंग हाऊस जे ते दिल्लीला आहे, तिथे होतं हे. तर तिथून ते तुम्हाला येतील. 1, 2, ज्यांना नाही आली त्यांना पण भेटतील. 3, 30 जून नंतर तुम्हाला हे भेटेल पूर्ण अधिकारी किट. ओके. आता गणेश, तू जे काम केलंस त्याच्यानुसारच इतरांनी आता कोणीही प्रश्न विचारलास तर प्लीज जरा आन्सर देशील, म्हणजे मी फोकस करू शकेल. डन. बघा, तर आता उपजिल्हाधिकारी हे पहिलं पद आहे. पहिलं पद, त्याच्या खाली उपपोलीस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, DYSP, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. त्यानंतर राज्य कर सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, ACST म्हणतात त्याला. नेक्स्ट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO जो झेडपीचा आहे. नेक्स्ट, सहकार विभागातला उपनिबंधक, डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सुपरिटेंडंट स्टेट एक्साइज, स्टेट एक्साइजचा DYSP. नेक्स्ट, गटविकास अधिकारी, BDO. म्हणजे बघा, आपल्याकडे 3 स्तराची पंचायती राज रचना आहे. सर्वात खाली असते ग्रामपंचायत, ग्रामपंचायतच्या वरती असते पंचायत समिती आणि सर्वात वरती असते जिल्हा परिषद. या ग्रामपंचायतीचा एक सचिव असतो, त्याला आपण ग्राम सचिव असं म्हणतो.
मात्र या पंचायत समितीचा जो हेड असतो ना, तो असतो बीडीओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि जो झेडपीचा हेड असतो त्याचं नाव सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मात्र इथे पंचायत समितीचा जो हेड असतो ना, बीडीओ, तो ह्याच परीक्षांमार्फत येत असतो, राज्यसेवा परीक्षेमार्फत. इनफॅक्ट जर तुम्ही भारतात IAS झालात तरी IAS झाल्यानंतर देखील तुम्हाला जे पहिलं पद मिळतं ते पहिलं पद आहे त्याचं नाव बीडीओ. डन. तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात तरी तुम्हाला पहिल्यांदा बीडीओ पोस्टिंग येतील, याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. समजलं? हा. नेक्स्ट, वित्त आणि लेखा सेवा अधिकारी, ऑडिट अँड अकाउंट्स, त्याला फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस म्हटलं जात असतं. मुख्य अधिकारी नगरपालिका, त्याला सीओ म्हटलं जातं, चीफ ऑफिसर. सहाय्यक संचालक, असिस्टंट डायरेक्टर. आता हे सर्व झाले गट अ ची पद, म्हणजे ग्रुप ए, राजपत्रित गट अ. राजपत्रित गट ब पण पद आहेत. पगारामध्ये जरा थोडाफार गडबड होते यांच्या. गट अ पेक्षा गट ब ला जरा कमी आहे. पहिला तहसीलदार, दुसरा नायब तहसीलदार, तिसरा सहाय्यक निबंधक, असिस्टंट रजिस्ट्रार, आणि मग इतर विभागातली गट ब राजपत्रित पद ही यामार्फत होतात. आता तुम्हाला इथे टॉप मोस्टला MPSC दिसेल, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. तिच्या मार्फत या प्रमुख 3 परीक्षा आहेत. पहिली परीक्षा जिच्यासाठी तुम्ही आता प्रिपरेशन चालू केलेलं आहे, जिचं नाव आहे राज्यसेवा. त्या राज्यसेवेमधनं डेप्युटी कलेक्टर, DYSP आणि मी तुम्हाला मागच्या पानावरती सांगितलेली ती सगळी पदं. याची परीक्षा 3 भागांमध्ये, आधी पूर्व परीक्षा, त्याला प्रिलिम्स म्हणतात, ती पास झालात तर मग मेन्स, मुख्य परीक्षा, आणि मग फायनली तुम्हाला द्यायचा इंटरव्ह्यू. याच्यासारखीच अजून एक परीक्षा आहे, त्याचं नाव ग्रुप बी, काल झाली, गट ब ची परीक्षा. ह्याच्यातलं प्रमुख पद तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, PSI, दुसरं STI आणि तिसरं ASO. PSI तुम्हा सर्वांना माहिती आहे. STI जे आपल्याकडे आता GST आलेलं आहे ना, ते GST राबवण्यासाठी ऑफिसर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, GSTचं आधीचं नाव आहे सेल्स टॅक्स. ASO हे मंत्रालयामधले असे सहाय्यक आहेत की ज्यांच्यापासनं फाईलचं ड्राफ्टिंग सुरू होतं. आता याच्यातच एक तिसरी परीक्षा आहे जिचं नाव आहे ग्रुप सी, गट क ची परीक्षा. याच्यामध्ये आता ह्यांच्या हाताखाली हे क्लेरिकल, टायपिस्ट, एक्साइज सब इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर सो ऑन सो फोर्थ पद. ओके, 3 MPSCच्या कडनं घेतल्या गेलेल्या परीक्षा या कळाल्या? नाही, बराच फरक आहे हर्षल, खूप मोठा फरक आहे. हो, दरवर्षी नाही आहेत, बरोबर ऐकलंस तू. MPSC द्वारा घेतल्या गेलेल्या 3 परीक्षा कळाल्या. चलो, आता तुम्ही जिकडे येता आहात ना, ती ही वाली परीक्षा आहे, राज्यसेवा, ज्याचं प्रिपरेशन आता तुम्ही चालू करतात. आता मग आता ह्याच्यातली पायरी क्रमांक 1, स्टेप 1. आजच्या आपल्या लेक्चरचं टायटल काय आहे? स्टेप बाय स्टेप प्रिपरेशन फॉर MPSC. स्टेप 1, पहिली पायरी. परीक्षा देण्यासाठी काय काय लागतं? अभ्यास लागतोच, वादच नाही, पण मग अभ्यासाव्यतिरिक्त पण काहीतरी लागत असेल ना, ते काय? तर आधी ते समजून घेऊया. नंबर 1, 10वीचं मार्कशीट. नंबर 2, 10वीचं सर्टिफिकेट. तुम्ही 10वीचं ज्या शाळेतनं पास झालात त्या शाळेतच तुमचं आता मार्कशीट पण आलेलं असेल, करण्याचं कामे काढून घ्या. कारण या 10वीच्या मार्कशीटच्या खाली जे सर्टिफिकेट भेटतं ना, ते सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या एज व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. कळलं? दॅट्स वाय ते नसेल तर आता काढून घेऊन या. तलाठी MPSC कडे आहे का? अजून आलेली नाहीये, फायनलायझेशन अजून होणं बाकी आहे. अथर्व
तरी ऑलमोस्ट किती फरक आहे? खूप फरक आहे, जमीन आसमान का फरक आहे. हा, यूपीएससीचा पेपर उघडा आणि एमपीएससीचा पेपर उघडा, राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा, तुम्हाला फरक कळून जाईल. पुढे 2. आता हे नसेल तर काढून आणा बरं का, हे लागणार आहे. नसेल तर काढून आणा. तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यावरती आठवलं तर काय करायचं? 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं सर्टिफिकेट. तुम्ही 12वी पास झालेले आहेत, त्याचं पण सर्टिफिकेट येईल, ते पण तुम्हाला लागणार आहे. काढून आणा, लागणार आहे हे. मग आता तुम्ही सगळ्यांनी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलेलं असेल, घेतलं का सगळ्यांनी ऍडमिशन? यावर्षी डीवायएसपीच्या पोस्ट येतील, ऍड होतील त्या. नेक्स्ट, सर्टिफिकेटमध्ये डिप्लोमा चालेल का? हो चालेल. सर हे नाही भेटलं सर्टिफिकेट, असतं शाळेतनं, अद्विका काढून घेऊन या, लागणार आहे ते आपल्याला. सर चॅटवरती क्वेश्चन्सच्या एंडिंगला आन्सर द्या, आता फक्त बोर्डवरती एक्सप्लेन करा. ओके, नक्कीच सांगतो राजा, काही प्रॉब्लेम नाही. रोहन, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं पण होऊ दे. आज पहिला दिवस आहे, काय नाही, आपण जाऊया, निवांत जाऊया. आज भरपूर वेळ पण आहे रोहन, काही चिंता करायचं काही नाही, कारण चालू नाही झालेत अजून ऍडमिशन. ओके, गुड. यूपीएससी मध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन कोणत्या पोस्टसाठी? एमपीएससी मध्ये सगळ्यात जास्त पीएसआय पदासाठी आहे राजा आदिती. हा, बोर्ड सर्टिफिकेट म्हणतात. हो, तर ते बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे. पुढे ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे सगळेच्या सगळे तुम्हाला अपलोड करायचे, त्यामुळे त्याचं लेस दॅन 50 KB हे तयार करून घ्या. आता एक अजून, यात सर मी 12वी 2दा रिपीट दिलेली आहे, 12वी 2दा रिपीट दिलेली आहे. FY ला एटीकेटी होती, SY ला एटीकेटी होती, एक YD झालेलं आहे माझं, इयर डाऊन झालेलं आहे माझं, चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण आता लक्षात घ्या, आता तुम्हाला कळालं ना तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, मग ॲटिट्यूड हा ठेवा की ह्या परीक्षा तरी तुम्ही ऍटलिस्ट फेल नका होऊ. कळतंय? कळतंय? या परीक्षा तरी तुम्ही फेल नका होऊ. हे चिरकुट एक्झामिनेशन्स आहेत, या तुम्ही आदल्या रात्री अभ्यास करता दुसऱ्या दिवशी, ओके नाही, हे सगळे अपलोड करायचे असतात मयुरी, त्यामुळे याचं 50 KB खालची फाईल रेडी करून ठेवा, ती तुम्हाला आयोगाच्या साईटवरती अपलोड करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचं खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमिसाईल. हे पण तुम्हाला लागणार आहे. डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचा अधिवास. अच्छा, आता माझ्याकडे महाराष्ट्राचा अधिवास नाहीये सर, मग काय होईल? तर मग तुम्हाला महाराष्ट्राचा जर अधिवास नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सेवा सवलती मिळणार नाही. म्हणजे तुमचं जे सर्वात बेसिक रिझर्वेशनचा राईट आहे तो काढून टाकला जाईल. मग तुम्हाला ओपन मेलचा जो काही कट ऑफ असेल त्याच्यात तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. समजलं? समजलं? अच्छा, आता हे 50 KB म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही आता 3ऱ्या वर्षाला असाल आणि तुम्ही एमपीएससीच्या साईटवरती जाऊन तिथे फॉर्म भराल, तेव्हा फॉर्म भरत असताना हे जे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला एमपीएससीच्या साईटवरती अपलोड करायचे आहे. आणि ते अपलोड करत असताना त्याची साईज 50 KB पेक्षा कमी पाहिजे. जर तुम्ही आत्तापासूनच एमपीएससीचा कुठंतरी तुम्ही साईटवरती रजिस्ट्रेशन करून ठेवणार असाल तर त्यासाठीची आधीपासूनच पहिल्या दिवशी मी माहिती देऊन ठेवली तुम्हाला. डन? डन? चल, हा, बुक्सचं पहिलं एडिशनच आत्ता चाललेलं आहे, तुमचीच पहिली बॅच आहे, तुम्हालाच पहिलं एडिशन देतोय आम्ही. चलो, नेक्स्ट, डोमिसाईल झालं. आता फॉर्म भरताना तुम्हाला डोमिसाईलला येस करायचंय. फिमेल कॅन्डिडेटकडे जर डोमिसाईल नसेल तर मग ओपन मेलचा जो काही कट ऑफ असेल ना त्याच्यात तुम्हाला कन्सिडर केलं जाईल. आता हा कट ऑफ नावाचा काय कार्यक्रम असतो? कट ऑफ नावाचा काय कार्यक्रम असतो समजावून सांगतो. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर आहे. पहिल्याचं नाव आहे GS, जनरल स्टडीज. 100 क्वेश्चन असतात, प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना असतो, असे 200 मार्क.
आणि दुसरा आहे CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. 80 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2.5 मार्कांना असतो, असे 200 प्रश्न असतात. हा क्वालिफाईंग नेचर आहे. क्वालिफाईंग म्हणजे याच्यात तुम्हाला फक्त 66.66 मार्क पाडायचे आहेत, दॅट्स इट. तुमचं मेरिट ह्याच्यावरती ठरतं. म्हणजे कट ऑफ या शब्दाचा अर्थ साधारण मागच्या वर्षी ज्याला कोणाला 116 मार्क होते तो पूर्व परीक्षा पास झाला आणि आता तो मुख्य परीक्षा देणार आहे. समजलं कट ऑफ शब्दाचा अर्थ? दहावीचं सर्टिफिकेट, 10वी पास झाल्यानंतर एक बोर्ड सर्टिफिकेट मिळतं, ते बोर्ड सर्टिफिकेट. स्नेहा, इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन एक्सटर्नल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, सिद्धी देता येते परीक्षा. एक्स सर्व्हिसमनला काही रिलॅक्सेशन आहे का? एक्स सर्व्हिसमन म्हणजे तुमचे वडील असतील तर त्यांनाच परीक्षा देता येईल. तुम्ही एक सर्व्हिसमन असाल तर तुम्हाला फायदा मिळेल एजचा. माझ्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे, चालेल. चल पुढे जाऊया आता. आय होप इथपर्यंत कट ऑफ नावाचा जो काही वर्ड आहे तो तुम्हाला क्लिअर झालेला असेल. तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केल्यानंतरच पूर्व परीक्षेतनं मुख्य परीक्षेत जातात. आता आपल्याकडे कट ऑफचा इश्यू सगळ्यात महत्वाचा हा आहे की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा सगळ्यात जास्त लागतो. जर तुमच्याकडे रिझर्वेशन असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. समजलं का? कारण आता सध्या तरी ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ हा पूर्वला तरी सारखाच आहे, मुख्य परीक्षेत फरक पडतो. जे स्केड्यूल कास्ट किंवा स्केड्यूल ट्राईब किंवा इतर कोणतं रिझर्वेशन घेतात त्यांना रिझर्वेशनचा फायदा हा चांगला मिळत असतो. त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर काढा. प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर फायदा होतो. ऍप्लिकेटेड नाही, प्रोजेक्ट अफेक्टेड असतं ते बाळा, ऍप्लिकेटेड नसतं ते. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे BCA मधून, डिग्री मॅटर करते का? नाही करत. या परीक्षांसाठी तुमचं कोणतंही एक ग्रॅज्युएशन चालतं, फक्त ग्रॅज्युएट, दॅट्स इट, बाकी काही नाही. माझ्या कास्ट सर्टिफिकेट वरती जाधव हो आणि 10वीच्या मार्क सर्टिफिकेट वरती V. काही फरक नाही पडणार आहे राहुल. एखादा लॉयर बघ आणि त्याच्याकडनं ना एक छोटंसं करेक्शन जे आहे त्याचं ॲफिडेव्हिट बनवून घे, तुझा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. हा, जाऊया आता पुढे. आता कट ऑफ हा शब्द समजल्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर लक्ष द्या. आता जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही ओपन मधनं जर फॉर्म भरत असाल तर कोणत्याच कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. पण मात्र जर तुम्ही ओबीसी असाल, तुम्ही शेड्यूल कास्ट असाल, शेड्यूल ट्राईब असाल किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातनं असाल ज्याला रिझर्वेशन आहे, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट एक. आता जर तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासमधनं असाल ओबीसी तर तुम्हाला लागेल NCL. NCL या शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. NCL म्हणजे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, क्रिमिनल नाही, क्रीमी लेअर. आता क्रीमी लेअर या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समजा हा दुधाचा ग्लास आहे पण हे गरम दूध आहे, आत्ताच आईने उकळवलं आणि या ग्लासमध्ये भरून ठेवलं. 5 मिनिटानंतर या दुधाला अशी वरती साई येईल, बरोबर का? इकॉनॉमिकली विकर सेक्शन बोलतो त्याच्याबद्दल बाळा. ओबीसी झालं का EWS बद्दल बोलतो. येईल ना? चालेल ग सिद्धी, मग अशी सांगितलं ना मी तुला, तुझं एक्सटर्नल ग्रॅज्युएशन असेल तरी चालतं, काही फरक पडत नाही. तुला दुसऱ्यांदा उत्तर देतोय. PG नेसेसरी नाहीये लीना. हो, ग्रॅज्युएशन कोणतंही ग्रॅज्युएशन चालतं बाळा. BA कर, BCom कर, कोणतंही कर, पण ग्रॅज्युएशन लागेल. YCMU पण चालतं राजा, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, मी प्रश्न काय विचारला तुम्हाला सगळ्यांना?
की जर समजा हा दुधाचा भरलेला ग्लास आहे, गरम गरम दूध. आता जर आईने हे दूध एका ग्लासात ओतलं, तर ओतल्यानंतर काही वेळाने याच्यावरती साय जमा होते का? ही साय म्हणजे या दुधातलं वरचं फॅट कंटेंट आहे, बरोबर. याला म्हणतो आपण क्रीम. आणि हे जे उरलेलं दूध आहे ना, ते आहे नॉन क्रीमी लेअर. ओबीसी मंडळी जे एका उत्पन्नाच्या खाली आहेत, अशा सर्वांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळतं. असं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ओबीसींना चालतं. ते हवंय, निडेड आहे. केंद्राची परीक्षा देत असाल तर त्याचा सेंट्रल फॉर्मॅट असतो, राज्याची देत असाल तर त्याचा स्टेटचा फॉर्मॅट असतो. सेतू कार्यालयात तुम्हाला काढून घेता येईल. नीट लक्षात घ्या मात्र, हे खूप नेसेसरी सर्टिफिकेट आहे. जे कोणी ओबीसी बांधव आहेत त्यांनी आत्तापासून हे नीट लक्षात घ्या की हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आता एक ईडब्ल्यूएस म्हणून आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. त्यांच्यासाठी वेगळं एनसीएल लागत नाही, कारण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे तुमचे वडिलांचा जे पगार आहे तो ऑलरेडी कमीच आहे. समजलं? हे दोन्ही सर्टिफिकेट काढताना आधी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं आणि मग इकडे एनसीएल आणि तिकडे ईडब्ल्यूएस निघतं. समजलं? ओपनला नाही लागत, हे ओपनला काहीच नाही लागत. सिद्धी, माझं 10वी झालंय. आय एम ओके फॉर दिस बॅच. येस यू आर. हो, मुक्त विद्यापीठातनं पण चालतं, काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत सर माझ्याकडे, फक्त ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आहे मी. व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट, एसबीसीला लागेल ना, स्पेशल बॅकवर्ड लागणार ना राजा. नॉन क्रिमिलेअर लागेल, एनटीबीला पण लागेल. चला, इथपर्यंत आय होप गोष्टी कन्फर्म झाल्या असतील. पुढे नेक्स्ट, ईडब्ल्यूएस फीमेल किंवा मेल उमेदवारांना वेगळ्या एनसीएल सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. हे मी मगाच्याच पेजवरती तुम्हा सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं होतं. आता समजा ओपन कॅटेगरीमध्ये फिमेल आहे, त्यांना पण एक 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर वेगळं एनसीएलचं सर्टिफिकेट काढावं लागतं. ओपन कॅटेगरी फिमेलला आपल्याकडे रिझर्वेशन आहे आणि ते परीक्षेच्या 1 वर्ष आधी जरी तुम्ही काढलं तरी ते तुम्हाला चालणार आहे, काही फरक नाही पडत. फिमेल रिझर्वेशनची वेगळी क्रायटेरिया आपल्याकडे आहे. नेक्स्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये धरण क्षेत्र आहे, बरोबर आहे, चालतं ना ते, त्याचा तुला फायदा होईल राजा. प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्स किती दिवसांनी असते? साधारणतः 4 ते 5 महिन्यांनी असते. हर्षल. नेक्स्ट, पुढे काय ऑप्शनल मध्ये कोणी काय? अरे थांब सोनाली ताई, अजून ऑप्शनल तर दे सोडून, तू आधी आमच्या आता इथे डॉक्युमेंटची लिस्ट चाललेली आहे. एनटीबीला पण लागेल राजा, नोमॅडिक ट्राईब बी लागणार आहे. सर, वडिलांचं की हजबंडचं? जर मॅरेज झालेलं असेल तर हजबंड, मॅरेजच्या आधी वडील. मुलींसाठी धरणग्रस्त सर्टिफिकेटवर अप्लाय करू शकतो का? 100% वैभव, तुला त्याचा फायदाच होईल. सर, जर मॅरिड असेल आणि जॉबवरती असेल तर मग एनसीएल कसं? वडिलांचं. आपल्याकडे जर तुम्ही जॉबला जरी असाल, म्हणजे आता बघा एखादा डेप्युटी कलेक्टर परत पुढच्या वर्षी परीक्षेला बसतो, मग त्याला काय स्वतःचं इन्कम नाही घोषित करत आहे, तो वडिलांच्या इन्कम वरती देत असतो ते. तर त्यावेळेला नीट लक्षात घ्या काय होत असतं तिथे. त्यावेळेला वडिलांचं इन्कम जे आहे ते कन्सिडर केलं जात असतं. ठीक आहे. येस, गुड टाइम टू स्टार्ट. राजवर्धन खरात. चलो, आता ऑप्शनल म्हणजे प्लान बी. आधी प्लान ए तर व्यवस्थित करा सोनल ताई. प्लान बी का निवडायचा असतो माहितीये का? प्लान ए मध्ये गडबड असेल तर. अजून प्लान ए ला सुरुवातच नाही केली, प्लान बी कसं काय निवडायचा? आणि माझं मत आहे प्लान ए वरतीच व्यवस्थित काम करा ना, मग प्लान बी कडे वळू. प्रिलिम्स पास झालं तर मेन्स फेल झालं तर प्रिलिम्स परत प्रिलिम्सच द्यावे लागते.
तुम्ही सगळ्यांनी लहानपणी सापशिडीचा खेळ खेळलाय का? लहानपणी सापशिडीचा खेळ खेळलाय का तुम्ही? तुम्ही 92 वरती पण असाल आणि जर तुम्हाला सापानं गिळलं तर परत 7 वरती येतात तुम्ही, बरोबर? ही स्पर्धा परीक्षा पण तशीच आहे. तुम्ही प्रिलिम्स पास झालात, मेन्स पास झालात, इंटरव्ह्यू पास झालात, इंटरव्ह्यू फेल झाला तर परत पहिल्यापासून प्रिलिम्सला सुरुवात करायची. हा सर, आजच्या नावामध्ये मार्कशीट वरती मी सांगितलं ना, तुमच्या नावात मिस्टेक आहे, काही घाबरायचं कारण नाहीये. लॉयरला भेटा, तो लॉयर तुम्हाला एक ॲफिडेव्हिट करून देईल, ते ॲफिडेव्हिट पुरेसं आहे. आता ते नावाच्या बद्दल परत परत नका विचारू, तो एक प्रॉब्लेम मगाशी कोणाच्या तरी नावाचा झालेला होता, तो सॉर्ट आउट आहे आता. ते काय खूप घाबरण्याचं कारण नाहीये त्याच्यामध्ये. पुढे जाऊया. MSCIT. आता बऱ्याच परीक्षांसाठी MSCIT रिक्वायरमेंट जी आहे ना, तुम्ही परीक्षा पास झालात की 2 वर्ष तुम्हाला मिळतात, त्याच्यात तुम्ही MSCIT पास करायचे. पण जसं तुम्ही आत्ता 12वीला आहात किंवा आत्ता 12वी झाली आहे, तर मी रिकमेंड करेल की तुम्ही लगेच क्लास लावून घ्या MSCITचा. दिवसाला तासभर असतं, ते तुम्हाला फायदाच होईल. सो MSCIT लागतं का या प्रश्नाचं उत्तर आहे हो, लागतं. आत्ता करून घेतलं तर फायदाच होईल. 1. 2, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर टायपिंग लागतं का? महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जी गट क ची, ग्रुप सी ची क्लेरिकल आणि टायपिस्ट परीक्षा होते त्याच्यासाठी लागतं. ग्रुप ए म्हणजे तुम्ही जी राज्यसेवा म्हणतात त्याच्यात नाही लागत. पण आता मगाशी कोणतरी प्लॅन बी करत होतं, तर आता प्लॅन बी सांगतो. तुम्ही ग्रुप ए चं प्रिपरेशन करतात, त्याच वेळेला तुम्ही टायपिंग पण करून घ्या, मराठी 40, इंग्लिश 40. फायदा काय आहे की ज्या गटकच्या पोस्ट असतात त्या भरमसाठ असतात, एवढ्या मोठ्या 8-8, 9-9 जागांची भरती निघते. तर जर तुम्हाला प्लॅन बी हवा असेल तर हा प्लॅन बीचा फायदा इथे होईल. MPSCचीच परीक्षा देता देता हा प्लॅन बी पण करता येईल. डन. ओके. हा, क्लास झाला आहे पण सर्टिफिकेट नाही. पास झाले MSCIT, पास झाले MSCIT. MPSCच्या सगळ्या पोस्टसाठी MSCIT कंपल्सरी आहे का? मी आधीच सांगितलं नाही. MSCIT कंपल्सरी नाही. निवड झाल्यानंतर 2 वर्ष मिळतात, तेवढ्यात तुम्ही करायचं, लगेच ते काही लागत नाही. चला पुढे. तुम्ही सगळेजण माझं नीट ऐकत नाही आहात बरं का रे, म्हणजे परत परत तेच जर प्रश्न येत असतील तर. ऐकत नाही आहात तुम्ही, व्यवस्थित ऐकून घ्या माझं मी जे सांगतोय ते. स्लाइड्स कडे जरा नीट लक्ष द्या. सर्व सर्टिफिकेट वरती वडिलांचं नाव असेल तर इन्कम सर्टिफिकेट वरती हजबंडचं टाकायचं. आता ते लग्न झाल्यानंतर आहे ना, आपल्याकडे लग्न झाल्यानंतर आहे ना ते बाळा, तर लग्न झाल्यानंतर जर कास्ट शिफ्ट होत असेल तर इश्यूज आहेत राजा, तर मग तिथे लागेल इंग्लिश 40, मराठी 40. MPSC आणि UPSC प्रिपरेशन एका सोबत होऊ शकतंय का? हो हर्षल, होऊ शकतं. नेक्स्ट. चला आता पुढे जाऊया. तुम्ही ही परीक्षा द्यायला पात्रता काय लागते? तर ही परीक्षा द्यायला पात्रता लागते, तुमचं वय वर्ष 19 पूर्ण असलं पाहिजे. 19 इयर्स एज कंप्लीट पाहिजे. आज पहिला दिवस आहे. अद्विका, नो नीड टू वरी. जाऊया थोडा हळूहळू जाऊया. वी हॅव इनफ टाइम इन आवर हँड. नो नीड टू वरी बेटा. खूप लोकांच्या डोक्यात खूप सारे डाऊट्स असतात. अद्विका, थिंग इज की might be you will have some type of knowledge for this examination, but प्रॉब्लेम इज की तिथे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना खरंच माहिती नाहीत आणि मनातनं डाऊट आहे, कुठं विचारावे. कारण एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओवरती विचारायला गेलं तर कोणी मदत करत नाही. मग आज पैसे भरले तर आज मला हवंच आहे, मला सगळी मदत करा, त्यामुळे ते विचारतायत आणि आपण त्यांना मदत करूया. डे 1 आहे, निवांत जाऊया थोडंसं. ठीक आहे. आता पुढे जाऊया की वयाची 19वी वर्ष ही तुम्हाला पूर्ण लागतील. आणि आता इथे इंटरेस्टिंग आहे, कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, एनी स्ट्रीम चालेल, एनी, फक्त तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे. कुठनं ग्रॅज्युएट पाहिजे?
UGC अप्रूव्ड कोणती युनिव्हर्सिटी? इग्नू चालेल, YCMU चालेल, कोणत्याही युनिव्हर्सिटीतनं जा, चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, काहीच इश्यू नाही आहे. खुल्या गटातील उमेदवारांना 38 वर्षांपर्यंत ही परीक्षा देता येते. ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर ऍट द एज ऑफ 38 तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता. आता तुमच्याकडे रिझर्वेशन असेल, कोणतंही रिझर्वेशन, समजा ओबीसी रिझर्वेशन आहे, SC रिझर्वेशन आहे, ST रिझर्वेशन आहे, मग आता तुम्हाला ह्याच्यात काही सूट मिळते. बरं, किती वेळा ही परीक्षा द्यायची याचं बंधन नाही. UPSC ला अटेम्प्टचं लिमिट आहे, MPSC ला अटेम्प्टचं लिमिट नाही. काही कार्यकर्ते AI वरनं वाचून येतात आणि नंतर मला ज्ञान शिकवतात. त्यांना सांगू दे मला की ते AI जुना डेटा घेत आहे आणि तो जुना डेटावरनं माहिती देत आहे, ते चुकीचं आहे. MPSC ला अटेम्प्टचं लिमिट नाही. डन. चल पुढे जाऊया आता. मग आता कोणाला किती वर्षाचं लिमिट आहे? तर जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल तर वय वर्ष 19. मॅक्सिमम किती आहे म्हणजे हे किमान झालं, आता मिनिमम. प्रावीण्यप्राप्त खेळाडू, मग आता जर तुम्ही चांगले स्पोर्ट्स प्लेअर असाल तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स बोर्ड कडनं व्हेरीफाय करावं लागतं. ते व्हेरीफाय केलं की तुम्हाला ऍट द एज ऑफ 43 अटेम्प्ट देता येऊ शकते. माजी सैनिक, आणीबाणी किंवा अशा वेळेला जे कोणी अधिकारी ज्यांनी मदत केली त्यांचे पाल्य नाही, म्हणजे तुमचे बाबा आर्मीमध्ये म्हणून तुम्हाला आईचं हे भेटेल असं नाही चालणार. तुमच्या बाबांनाच चालेल ते. ऍट द एज ऑफ ओपन कॅटेगरी ऍट द एज ऑफ 43, आणि जर ओपन कॅटेगरी असेल ऍट द एज ऑफ 43, आणि जर अदर बॅकवर्ड क्लास किंवा इतर राखीव असतील तर ऍट द एज ऑफ 48. दिव्यांग, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड असाल तर ऍट द एज ऑफ 45. अनाथ असाल तर ऍट द एज ऑफ 43. ऑर्फन. आणि इतर सर्वांना जर मागास म्हणजे ओपन कॅटेगरीत नसाल तर 38, आणि मागासवर्गीय म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास असाल तर 43. हे आहे मॅक्सिमम एज लिमिट. हे आहे काय? मॅक्सिमम एज लिमिट. ओके. एकच सेकंद फक्त. हा. चला, आवाज येतोय माझा? हो, पुढे जाऊया. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला महाराष्ट्राचा अधिवास दॅट इज डोमिसाईल सर्टिफिकेट मिळवावं लागेल. ठीक आहे. राज्य सेवा परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे का? रिझन साधं सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन हे पूर्णपणे मराठी भाषेतूनच चालतं. समजलं? त्यामुळं हे लक्षात ठेवा, तुम्हाला मराठीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं. डन. चलो, आता अदर्स इथे म्हटलंय ना बाळा, आता तुम्ही जर ह्याच्यातनं नसाल तर तुम्ही अदर आहात. मग अदर बॅकवर्ड क्लास, मागासवर्गीय, NTB, NTC हे सगळीकडे जाईल, 43 जाईल. ठीक आहे.
राज्यसेवा करत असताना कंबाईनची तयारी होऊ शकते का? होऊ शकते. मुख्य परीक्षा मात्र डिफरंट आहे. नेक्स्ट, पुढे जाऊया. आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या बहुतांश परीक्षा या 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. 3 भागांमध्ये त्या विभागलेल्या आहेत. आता परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात म्हणजे स्टेप 2. स्टेप 1 झाली की मला कोणते डॉक्युमेंट लागतील, यासाठी माझ्याकडे कोणकोणते एक्सपेक्टेड क्रायटेरिया कंप्लीट केले पाहिजे. आता स्टेप 1 मध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील अजून उरलेले तर सांगा. सर मी चुकून इंग्लिश बुक्स ऑर्डर, आता ते चुकूनला काही वाव नाहीये बाळा, ते आता डिस्पॅच झालेले आहेत. तरी तू एकदा टीमशी तिथं तिकीट रेज कर, तुला टीमचा एकदा फोन येईल. नेक्स्ट, notes will be provided in English, साक्षी. Otherwise, if you need any type of help from me, तुला इंग्लिश काही समजत नसेल, मराठी काही समजत नसेल तर विचार. इंग्लिश आणि मराठी याच्यापैकी कट ऑफ कोणाचा असं काही नसतं बाळा. कट ऑफ दोघांचा सेमच असतो राजा हर्षल. नेक्स्ट, डाऊट नाहीये काही नक्की? मी जाऊ पुढे? जरा एकदा सगळ्यांनी थंब रेज करा, मग आपण पुढे जाऊया. हो, तुम्हाला सगळे लेक्चर इथे जर लाईव्ह पाहता आले नाही तर रेकॉर्डेड पाहू शकाल. सर मी आज एनरोल केलंय बॅचला, तर आता ते येतील लवकरच. आद्विका, रेग्युलर लेक्चरचा टाइम हो हाच असेल, इव्हिनिंगचा. ओपनचा ऍव्हरेज कट ऑफ 116. कॉलेज जरी ऑटोनॉमस असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट, फॉर्म भरताना जर आपण ग्रुप बी च्या पोस्ट टाकल्यात तर हो, ग्रुप बी च्याच पोस्ट मिळतील. नेक्स्ट, नाही एसीबीसी नाही, ते बॅकवर्ड क्लासमध्येच कन्सिडर केलं जाईल. प्रगती, लेक्चर चालू असताना नोट्स काढायच्या का? हो, काढल्यात तर चालतील. शिकवताना ड्युअल लँग्वेज, येस इट विल बी. नाउ टुडे इज द बेसिक सेशन. आय होप तुला ते बेसिक सेशन पण सगळं इंग्लिशमध्ये नको असेल, हो की नाही? म्हणजे तुला बोली भाषा तरी नक्की कळतच असेल ना श्रावणी? शिकवताना देर विल बी बायलिंग्वल. इफ आपण ग्रुप ए मधल्या पोस्टसाठी इलिजिबल नसेल तर असं कसं काय नसशील तू इलिजिबल? कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल का? नंतर असते ती, तुझं सिलेक्शन झालं की त्याच्यानंतर लागेल. सोनल, टीचिंग करताना नोट्स इंग्लिश हो दोघी भाषेतनं मिळतील. चला अजून काय? EWS आजकाल हे जे कट ऑफ आहेत ना ते सगळ्यांचे सेम यायला लागलेले आहेत, कारण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे परिणामी. नाही, आता तुम्हाला जे आत्ता बुक्स भेटलेले त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करायचंय. श्रुती, नेक्स्ट, धरणग्रस्त सर्टिफिकेट हो, कट ऑफ जरा कमी येतो पण जागा अवेलेबल पाहिजे. वय नोट्स इथेच भेटतील राजा तुला, दुसरीकडे कुठे जायचं नाहीये. आता चला, आता झालं. आता मी स्टेप 2 कडे जातोय. लक्ष द्या. स्टेप 2 आधी एमपीएससी ला समजून घेणे, यासाठी प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम ह्या दोघांना समजून घेणं गरजेचं आहे. याच्यानंतरचं तुमचं जे दुसरं सेशन आहे ते याच्याशीच रिलेटेड आहे. प्रश्नपत्रिका समजून घेणे आणि अभ्यासक्रम समजून घेणे, तो पार्ट सगळ्यात पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. मग आता एमपीएससीची जी परीक्षा तुम्ही देतात त्याच्यात पहिला टप्पा आहे प्रिलिम्स, जी 400 मार्कांची, मग अशी मी तुम्हाला ती एलॅबरेट केली. दुसरा टप्पा मेन्सचा आहे, 1750 मार्कांचे. टोटल 9 पेपर तुम्हाला द्यायचे. आणि तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यूचा, 275 गुणांचा हा टप्पा आहे. तो तुम्ही क्रॅक केला की तेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन हे होत असतं. नेक्स्ट, सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आता तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. स्टेप 2 मध्ये सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न तुम्ही सगळा समजून घेणं गरजेचं आहे. आता काहींच्या कमेंट्स असतील, मी जरा थोडं तुमच्या कमेंट शेवटाकडे बघतो, चालेल?
आधी आता आपण समजून घेऊया आणि मग मी शेवटाकडे तुमच्या कमेंट बघतो. कोणाचीच कमेंट पाठीमागे राहणार नाही, सगळ्यांना उत्तरं भेटतील. चालेल? शेवटाकडे मी सगळ्यांचीच उत्तरं देतो. गणेश, अक्षय, रोशन, अथर्व, सगळ्यांशी शेवटाकडे बोलतो. चालेल? कारण नाही तर मग कमेंट्स मध्येच सगळा वेळ चाललेला आहे. डन? लक्ष द्या, मी आधी सांगून देतो, मग कमेंट शेवटी बघू. प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस आधी प्रिंट करून घ्या. तुम्हाला उद्याला सिलेबस येईल, तो सिलेबस आधी करण्याचं काम आहे, तो प्रिंट करून घ्या. ज्याला कोणाला हवा असेल त्याने mpsc.gov.in या वेबसाईटवरनं आजच्या आजच डाउनलोड करून घ्या, म्हणजे उद्या जेव्हा लेक्चर होईल तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं कळेल. प्रत्येक विषयातला उपघटक सब टॉपिक पण तुम्ही नक्कीच मार्क करा. मागचे जे 10 ते 15 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते पण बघा. हे सुद्धा तुम्हाला एमपीएससीच्या साईटवरती तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे? आता ह्या सिलेबसला आणि एक्झाम पॅटर्नला व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी. मी तुम्हा सगळ्यांसाठी फक्त एकदा एमपीएससीच्या वेबसाईटवरती तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही फक्त असं टाकलं एमपीएससी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, हे बघा इथे एमपीएससीची साईट ओपन होते. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन वरती जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन, शेड्यूल, त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर की भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज मध्ये जर तुम्ही गेलात एमपीएससीच्या साईटवरती तर तिथे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टीम भेटेल, ज्याच्यावरून तुम्ही तुमचं नाव तिथे नोंदवू शकता आहात. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटवरती बऱ्याच गोष्टी भेटतील. एकदा सगळ्यांनी एमपीएससीची वेबसाईट सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. तिथनं तुम्हाला ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल भेटून जाईल. ठीक आहे? नेक्स्ट पुढे जाऊया. आता पुढची स्टेप 3, बेसिक फाउंडेशन पासून तयार करायचं स्वतःला. त्यासाठी गरजेचं आहे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड, जे तुमचं या बॅच मध्ये कम्प्लीट होणार आहे. हे सगळं इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे तर स्टेट बोर्ड मध्ये हे फक्त 11वी आणि 12वीचं बुक आहे, ते तुमचं इथे होऊन जाणार आहे. काही चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही कमेंट करत असाल तर प्लीज आता थांबवा. मी आता कोणाचीच कमेंट बघत नाही. आता मी सांगून घेतो आधी आणि मग शेवटी तुमच्या कमेंट्स बघतो. ठीक आहे? त्याच्यामुळे प्लीज जर तुम्ही कमेंट करत असाल तर थोडं थांबून घ्या. नेक्स्ट करण्याचं खूप महत्वाचं काम आहे, ते म्हणजे हे वाक्य, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅन करायला फेल झालात ना तर तुम्ही फेल व्हायचाच प्लॅन केलेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं एक डेली प्लॅन, एक शेड्यूल बनवा. ते खूप गरजेचं आहे. या परीक्षांचा अभ्यास तुम्ही जर सुरू केलेला असेल. बघा दोस्तांनो, ह्या खूप अवघड परीक्षा आहेत, हे मी तुम्हाला आजच सांगतो. हा टास्क इझी नव्हे. त्यामुळे जर आज सुरुवात करत असाल तर करण्याचं काम आहे आजपासून कामाला लागा. जर तुम्हाला उंच शिखर चढायचं असेल तर रोज एक दगड उचला नेऊन ठेवा, एक दगड उचला नेऊन ठेवा. 3 वर्षांच्या काळामध्ये तुम्ही तिथे स्वतःचं घर बांधू शकाल. सुरुवात लेट कराल तर मात्र मग होणार नाहीये. मग जेव्हा तुम्ही प्लॅन चॉकआउट करतात त्या प्लॅनला 2 भागांमध्ये डिवाइड करा. एक शॉर्ट टर्म प्लॅन, दुसरा लॉंग टर्म प्लॅन. कीप दिस इन माइंड. याच्यात तुमच्या कॉलेजचा अभ्यास पण आहे, त्याच्याशी तुम्हाला याची सांगड घालायची. ती कशी, याच्यावरती आम्ही एक लेक्चर ऑलरेडी तुमचं प्लॅन करून ठेवलेलं आहे. पुढचं उत्तर लेखनाची सुरुवात आत्तापासून करू का, तर उत्तर आहे हो. येस, आन्सर रायटिंगची जी स्टार्टिंग आहे ती तुम्हाला आत्ताच करावी लागेल आणि ती या बॅच मध्ये होणार आहे. चिंता करू नका, या बॅच मध्ये ते होणार आहे. बिलकुल चिंता नसावी. ते तुम्हाला सगळ्याच्या सगळं एका ठिकाणी भेटेल. पुढे मग अशी कोणतरी विचारलं की सर लेक्चरमध्ये नोट्स काढायचे का, तर हो काढायचेत. कसे आणि काय, चला आता बोलूया. नोट्स मेकिंग. दोस्तांनो, जे टॉपर्स असतात ना ते पूर्व परीक्षेच्या आधी 2 ते 3 वेळेला 20 दिवसांमध्ये रिव्हिजन करतात. आता जर तुम्ही तुमचे आत्ता जे बुक्स आलेले ते बघितले असतील तर एक बुक साधारण 600 पेजेसचं आहे. मग साधारण प्रिलिम्सला 7 सब्जेक्ट म्हणजे सायन्स ते 4200 पेजेस आहेत.
बरोबर. इंटरेस्टिंग प्रकार आहे. 4200 पेजेस हे शेवटच्या 20 दिवसांमध्ये रिवाइज होणारच नाही. काय रिवाइज होऊ शकतंय? जर तुम्ही तुमच्या 200 पानांच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या तर मग होऊ शकतंय ते. या तुमच्या नोट्स आहेत आणि साधारण 7 सब्जेक्ट आहेत, 1400 पानं. आता हे ह्युमनली पॉसिबल आहे? हे नाहीये, हे ह्युमनली पॉसिबल आहे. त्यामुळं शॉर्ट नोट्सला सुरुवात आत्तापासूनच करा. फॅक्ट, स्कीम्स, रिपोर्ट, इंडायसेस, इंडिकेटर सगळं लिहून ठेवा. आणि हे मटेरियल सगळं रिव्हिजन फ्रेंडली असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच पटापट 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 ते कळेल. नेक्स्ट, मेन्स ओरिएंटेड नोट्स मेकिंग तुम्ही आत्तापासून करणं गरजेचं आहे. या ज्या नोट्स तयार करतात त्या मेन्स ओरिएंटेड पण असल्या पाहिजे. मेन्स ओरिएंटेड नोट्समध्ये तुम्हाला तुमची मतं विचारली जाणार आहे. उदाहरणार्थ की आपण जे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन स्वीकारलं ते आपण 91ला स्वीकारलं, ते योग्य केलं का, की आधीच त्याच्याकडे वळणं गरजेचं होतं. सोशलिझम किंवा ज्याला आपण समाजवाद म्हणतो तो आपण काढून टाकला, तर तो तेव्हाच काढणं योग्य होतं का? तर मग त्यासाठी आता तुम्हाला मेनसाठी लागणारे डेफिनेशन, मग कॅपिटलिझम म्हणजे काय, सोशलिझम म्हणजे काय, LPG कडे भारत वळाला म्हणजे काय झालं, त्याचं बॅकग्राऊंड, त्याचा करंटचा कॉन्टेक्स्ट, की आता हे का न्यूजमध्ये काय झालं होतं, असं चॅलेंजेस काय काय आहेत त्याच्या पाठीमागचे, गव्हर्नमेंटने या चॅलेंजेसवरती इनिशिएटिव्ह काय आणला, पॉवर्टी काय इनिशिएटिव्ह आणला सरकारनं. मग ह्याच्यातनं वे फॉरवर्ड म्हणजे पुढची दिशा. तुम्ही अधिकारीवर आहात. बरेच लोक इथे असे असतात की ते फक्त प्रॉब्लेमवरती डिस्कशन करतात, फक्त प्रॉब्लेम. काही काही ते इथे वरती होत आहे कार्यकर्ता, आय एम सो बोर्ड. मला विशेषच वाटतं की 1 तास फक्त हा इथे बसलाय लेक्चरला आणि याला आत्ताच बोर होतोय. अधिकारी म्हणून तुमच्या जेव्हा मीटिंग्स चालतील तेव्हा डिस्ट्रिक्टचा प्लॅन आहे आणि प्रत्येक प्लॅन मध्ये मायक्रो प्लॅन आहे. उदाहरण घेऊया की तुम्ही गटर सिस्टम तयार करतात. ती गटर सिस्टम काय 1 आणि 2 वर्षांची नाहीये. तुम्ही एकदा गटर सिस्टम टाकली की ती 25-30 वर्ष गटर सिस्टम टाकणार आहे. मग ती गटर सिस्टम कुठं असावी? हा रस्ता आहे, रस्त्याच्या ह्या बाजूला असावी की ह्या बाजूला असावी? दोघीकडे इमारती असतील तर मग मधून असावी. मग जर ती मधून आहे तर ती रस्त्याच्या किती खाली असावी? मायक्रो प्लॅन आहे. समजतंय? मायक्रो प्लॅन आहे हा. या मायक्रो प्लॅनला तुम्ही आत्तापासून तयार पाहिजे. ह्याचे वे फॉरवर्ड की बाबा रे सोल्युशन काय मधनं टाकूया, त्याला किमान बाबा रे आपण 4-5 फूट खाली ठेवूया, जेणेकरून कोणी काही खणलं बिनलं तर प्रॉब्लेम नको. या पद्धतीनं तुम्हाला नोट्स तयार करावे लागणार आहेत. बरं, आता नोट्स कशा तयार करायच्या याच्याविषयी तुमचा क्वेश्चन असणार आहे. आपण वेगळं लेक्चर त्याच्यावरती ठेवलेलं आहे, चिंता करायचं काही कारण नाहीये. स्टेप नंबर 6, तुम्हाला रिव्हिजनची सायकल ठरवायची आहे. आय एम फ्रॉम ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंड. मी कॉमर्स शाखेचा विद्यार्थी होतो, त्याच्यामुळे सायन्स वाचताना माझा लय दमछाक व्हायची. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोमध्ये गडबड व्हायची. सगळ्यात जास्त गडबड ही माझी फिजिक्समध्ये व्हायची. बायो तरी एक वेळेला कळायचं. मग आता समजा एखादी कॉन्सेप्ट मी फिजिक्स मधली वाचली ना, तर मी 8-8, 9-9 दिवसांनीच विसरायचो. मग मी सोल्युशन काढलं त्याचं. काय? की मी दर 4-5 दिवसांनी ते रिव्हिजन करत राहील. कधीपर्यंत? जोर मला लक्षात नाही राहत. एकदा लक्षात राहायला लागलं की रिव्हिजन करण्याची गरजच नाही. मग सेम तुमच्यासाठी आहे हीच ट्रिक. कोणता विषय तुम्हाला कसा जमतोय त्यानंतर तुम्ही रिव्हिजन करायचे. मग 1:30 एक रेशो आहे, 1:7:30.
टॉपिक वाचून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करायचे. 7 दिवसांनी एकदा आणि 30 दिवसांनी एकदा. तुम्ही तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीला जर लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट करू शकले तर हे जाम उपयोगी ठरणार आहे. बरं, हे एवढं का करायचं? कारण एक विषय नाहीये, 7 सब्जेक्ट्स आहेत आणि प्रत्येकावरती प्रश्न येणार आहेत. दॅट्स वाय तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स मधनं इथे जावंच लागणार आहे. पुढे या सगळ्या प्रोसेसमध्ये मी हे 3 पॉइंट सगळ्यांना सांगतो. तुम्ही जर आता अधिकारी म्हणून स्वतःला अधिकारी म्हणून बघणार असाल तर पहिलं तुम्हाला शांत राहणं आणि स्वतःला शांत ठेवणं जमलं पाहिजे. एक उदाहरण देतो. तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि आता फूडच्या भेसळीचे हे सगळे तुमच्याकडे केसेस आल्यात आणि तुम्हाला माहिती आहे की खूप सारे लोक याच्यात दोषी आहेत, पण लगेच बंदूक काढून तुम्ही त्यांच्यावरती शूट करू शकता का? की चल तू चुकीचंच करतोय, आता तुझा जीवच घेतो मी. नाही काढू शकत तुम्ही. लॉ अँड ऑर्डरला हाती नाही घेऊ शकत तुम्ही. इम्पॉसिबल. तुम्हाला अलाउडच नाही हे सगळं करणं. तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकतात? ऑर्डर पास करू शकतात की हे चुकीचं आहे, यांना उचला. पोलीस उचलणार आहे, न्यायालय शिक्षा देणार आहे. या सर्व प्रोसेसमध्ये जर लोक तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही चिडचिड केली तर चालेल का? त्यामुळे शांत राहा. ही संपूर्ण प्रोसेस शांत राहण्याची आहे. समजते? एक. नंबर 2, एका गावात ना एक झाड आहे. त्या गावाची सवय, जर समजा त्यांचं सरपण म्हणजे चूल पेटवण्यासाठी लाकडं संपली ना तर ती लोक काय करायची, त्या गावात जायचे आणि त्या झाडाच्या समोर घाण बोलायचे, वाईट बोलायचे त्या झाडाला. काही दिवसांनी ते झाड सुकायचं आणि ते झाड मरायचं. हे का होतंय? बिकॉज ऑफ निगेटिव्हिटी. त्यामुळं निगेटिव्ह लोकांच्या संपर्कातच राहू नका. काहीच उपयोगाचं नाही येते. तुमचं काम आहे पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा आणि पॉझिटिव्ह बना. तुम्ही जर निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहिले, निगेटिव्ह बनत राहिले तर तुमच्या हातात काहीच येणार नाहीये. त्यामुळं प्लीज पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा आजपासूनच. ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमच्या ध्येयावरती विश्वास आहे अशा लोकांच्या संपर्कात राहा. निगेटिव्ह लोक तुम्हाला निगेटिव्ह बाजूकडेच घेऊन जातील. नेक्स्ट, फॉलो दिस. स्वतःला वेळ द्या. या जगातले सर्वात महत्वाचे व्यक्ती तुम्ही आहात. तुम्ही जर स्वतःला वेळ दिला नाही, तुम्ही जर स्वतःशी कम्युनिकेशन केलं नाही तर तुमचं मतच तयार होणार नाही. त्यामुळं किमान सकाळी 1 तास तुम्ही लोक चाला, योग करा. आणि ते करत असताना जगातला सर्वात महत्वाचा व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. स्वतःला वेळ द्या. कारण जर तुम्ही स्वतःला वेळ दिली नाही तर अवघड आहे. नेक्स्ट, आता तुमच्या प्रोसेसमध्ये हे थर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कंटिन्यू इन्स्पिरेशनची गरज पडणार आहे. पण मला सांगा, तुम्हाला कंटिन्यू कोणी इन्स्पिरेशन द्यायला येणार आहे का? अवघड. तुम्हाला कंटिन्यू इन्स्पिरेशन द्यायला कोणी येणारच नाहीये. तुम्हाला स्वतःतली ऊर्जा तयार करावी लागणार आहे, ज्याच्यामुळं तुमचा दिवा दैवत राहील आणि तुम्ही अभ्यासाच्या मागे लागाल. यासाठी करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की तुम्ही अभ्यासाला का सुरुवात करताय
या प्रश्नाचं उत्तर आधी मिळवा, म्हणजे अभ्यास का करायचा हे तुम्हाला कळेल. तेच तुमचं इन्स्पिरेशन असेल. या प्रश्नाचं उत्तर आधी मिळवा की मला का परीक्षा पास करायची, व्हॉट इज द रिझन. ज्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर मिळेल, बाकी मग इझी टास्क तुमच्यासाठी बनेल. ठीक आहे. शेवटचे 10-15 मिनिटं मी तुमच्या प्रश्नांसाठी ठेवलेली आहेत. चला आता त्यावरती बोलू. नोट्स कुठं भेटतील, तर या बॅचमध्येच तुम्हाला भेटतील, काही प्रॉब्लेम येणार नाहीये. नेक्स्ट, सर मी आता सेकंड इयरला आहे, एमपीएससीच्या अभ्यासाला किती वेळ द्यायला पाहिजे, जितका जास्तीत जास्त देता येईल आदिती तितका. टाइम किती दिला पाहिजे, झालं आता आद्विका बोललो मी, दिवसातून जितका जास्तीत जास्त देता येईल तितका. कंबाईन आणि राज्यसेवा एकत्र देता येतात का, देता येतात, पण सिलेबस डिफरंट आहे मेन्सचा, कंबाईनचा. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक म्हणजे लिहिण्याची आहे. कंबाईन परीक्षा ही मात्र वर्णनात्मक नाही, ती ऑब्जेक्टिव्ह आहे, गोलकाळे करायचे. सर आता हे का केस स्टडी शिवाय कोणी नाही, असं काहीच नाहीये. कोण म्हटलं तुला असं कर, तुझी हॉबी पाळ ना तू. ती जर हॉबी तुझ्या अभ्यासाला मदत करत असेल तर गो अहेड विथ इट. फक्त ती हॉबी चुकीची नसावी, वाईट नसावी. हा, बुक्स दिलेल्या डेटवर येतात, हो त्याच्या आधी पण येऊ शकतील वैष्णवी, आम्ही तर 30 जून नंतर म्हटलेलो होतो, पण आमच्याकडे काही बुक सेट्स अवेलेबल होते तर टीमने आधी तुम्हाला पाठवून पण दिलेले आहेत वैष्णवी. दुसरा क्लास किती वाजता आहे, आज तर फक्त एकच क्लास आहे शुभम तुझा. एनसीआरटीच्या नोट्स काढायच्या लेक्चर सोबत, हो काढल्यात तर उत्तम होईल विजय. कॉलेज टाइम कसा मॅनेज करायचा त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर होणार आहे, की कॉलेजचा टाइम कसा मॅनेज करायचा. सूरज, एमपीएससी आणि यूपीएससी कोणती डिफिकल्ट आहे, दोन्ही डिफिकल्ट आहेत. करंट अफेअर्स वाचायला कधीपासून सुरुवात करायची, ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देणार आहात त्याच्या 12 महिन्याआधी. इन मेन्स 9 पेपर्स, येस देर आर 9 पेपर्स. समृद्धी, ग्राउंडची गरज नाहीये इथे. सुफियान, बुक तुझा रोहन काय प्रश्न काढलेला नाही. सर आज बुक डिलिव्हरी होती, येतील ते देतील, रिस्पॉन्ड करतील तुला ते. तर ते डिलिव्हरी वाले माझ्या काय ज्युरिडिक्शन मध्ये नाहीये, करतील, पण ते बुक्स आले नाही, येतील राजा. सर स्वतःला नेहमी इन्स्पिरेशन कसं करायचं, एखादं छान पुस्तक वाचून. सिद्धी, हा खूप सारे क्वेश्चन्स आलेत, ठीक आहे एक एक करून बघूया. मंथली मॅगझिन आत्ता नका सुरू करू श्रुती, ते तुम्ही जेव्हा परीक्षा देणार आहे त्याच्या 12 महिन्याआधी. इन्स्पिरेशनसाठी मी तुम्हाला सांगितलं सिद्धी की एखादं पुस्तक तुम्ही हातात घ्या. मंथली मॅगझिन झालं आपलं बोलणं. नेक्स्ट, कॉलेजच्या एक्झाम सोबत कसं मॅनेज करू त्याचं एक लेक्चर आहे सूरज, मी तुला आता 2 मिनिटापूर्वी तुझ्या 2दा प्रश्नाचं उत्तर दिलं. परत परत तोच क्वेश्चन रिपीट नको करू राजा. सतत निगेटिव्ह लोक बाजूला असतात, ऐकणं बंद करा आणि त्यांच्या बाजूला राहणं बंद करा. नेक्स्ट, 7 सब्जेक्ट कोणते ते उद्या होणार आहेत, आद्या म्हणजे पुढच्या लेक्चरला आहे तुझा सिलेबस, हा पुढच्या लेक्चरला आहे. सर बुक आबाडाडा आहेत का, नाही नाही, आबाडाडा म्हणजे काय, तुझा प्रश्न कळलंच नाही मला काय रोहन. मी आता फर्स्ट इयरला आहे, तर स्टार्टिंगला किती वेळ दिला पाहिजे, जितका जास्त देता येईल तितका. रुखसार, रेग्युलर एनसीआरटी बुक बाय करावे लागणार आहेत का, तर गरज नाहीये आम्ही, ते इथे भेटतील तुला. सर मराठी आणि इंग्लिशचे लेक्चर एक सोबत होणार आहेत का, तर हो सोबत होतील. तुम्ही कोणते तरी नोट्स पीडीएफ, हो ते भेटतील तुला, लेक्चर चालू झाले की हर्षल भेटतील तुला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नोट्स. उद्या नेक्स्ट क्लास आहे का, तुमचा आता नेक्स्ट क्लास कधी आहे ते पण मी तुम्हाला सांगून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला इझी होईल.
ह्या बॅचचं तुमचं पुढचं लेक्चर हे 19 जूनला आहे, 19 जून. आणि पुढच्या लेक्चरचा तुमचं टॉपिक असणार आहे एमपीएससी सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नला डिकोड करणं. दुर्गेश मकवान सर घेतील. चलो नेक्स्ट 19 जूनला पुढचं आहे. त्याच्यानंतर 21 ला नाहीये, 22, त्यानंतर 26, त्यानंतर 29, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 6, 10 आणि मग 13. चलो मी जरा बसून तुमच्याशी बोलू शकतो का आता? स्टेट बोर्ड मिनिमम किती रीड करावे लागतील ते आपण इथे घेणार आहोत. ते करण्याची गरज नाही पडणार आहे तुम्हाला. मॅथ्स होणार आहे ना, सीसॅट म्हणतात त्याला, संजीवनी होणार आहे या बॅच मध्ये. आपले बुक्स एक्झाम ओरिएंटेड आहेत. हो, एक्झाम ओरिएंटेड आहेत. आपले बुक्स एक्झाम ओरिएंटेड आहेत. तर दुसरं कोणते बुक घेण्याची गरज पडेल का? मला नाही वाटत यश सर. मी आर्ट्सला आहे, हिस्ट्री मेन सब्जेक्ट घेतलाय आणि समाजशास्त्र आणि इंग्लिश. तर चालेल का? व्हेरी गुड मयुरी, नाईस चॉईस. एवढा गॅप? हो, एकदम दनादन तुझ्यावरती बंबार्डिंग केलं तर शुभम पडून जाशील तू. नेक्स्ट मी टाइम टेबल तिथे टाकलेलं आहे बघा. आता न्यूजपेपर कसा वाचायचा, हो त्याचं सेशन होणार आहे सृष्टी. नो नीड टू वरी. हाऊ टू रीड न्यूज पेपर. हा नेक्स्ट, बुक्स इनफ फॉर प्रिलिम्स. येस विश्वजित, बुक्स आर इनफ. प्रिपरेशन कोणत्या लँग्वेज मधून केली तर चालती? बोथ लँग्वेजेस चालतील हर्षल. क्लासेस कडून आलेले बुक्स आणि स्टेट बोर्ड दोघांचा स्टडी करायचा आहे का? हो सृष्टी. आता सध्या रोज लेक्चर नाही आहेत, माझी एक्झाम चालू आहे त्यामुळे. अच्छा ठीक आहे, नाही आहेत सध्या. डेली लेक्चर्स लवकरच सुरू होतील राजा. सध्या हे टाइम टेबल आहे, डेली लेक्चर्स लवकरच सुरू होतील. हा, पीडीएफ नोट्स आद्या काय म्हणते बघा. पीडीएफ नोट्स चेक करा, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे. बॅच वरती जा, तिथे पीडीएफ असेल तुमची, एकदा चेक करा. ठीक आहे, चलो अजून काय राहतंय? थँक्यू रोहन, थँक्यू सो मच. IR क्लासेसचा टायमिंग इव्हिनिंग, सगळ्या क्लासेसचा टायमिंग इव्हिनिंगचाच असणार आहे. तुमच्या बॅचचा टायमिंग जे आहेत क्लासचे ते इव्हिनिंगचेच असणार आहे. तुमचं मॉर्निंगला तुमचे क्लासेस कॉलेजेस असतात त्यामुळे. सो नोट्स कुठे भेटतात? नोट्स बॅच मध्येच भेटतील राजा तुला. लेक्चर झालं की त्याच्यानंतर ते अपलोड होतात. एक एक होईल हर्षल, स्ट्रॅटर्जी आणि सगळे एक एक होईल राजा. नाहीये काही प्रॉब्लेम. इंग्लिश जरी सजेस्ट तुम्ही सिलेक्ट केली तरी. साक्षी नेक्स्ट. बिलीप काही इश्यू नाही. श्रावणी चालणार आहे. UGC अप्रूव्ड डिग्री पाहिजे. एक्झाम साठी हो विश्वजित, एक्झाम साठीचा क्रायटेरिया मी आधी मेन्शन केलेला आहे. जरा एकदा लेक्चर व्यवस्थित बघ. नेक्स्ट मिळेल आद्या. हो, ऑप्शनल सब्जेक्ट कसा सुरू करायचा, कसा सिलेक्ट करायचा याच्यासाठी सुद्धा एक लेक्चर आपण शेड्यूल केलेलं आहे यामिनी. इंग्लिश घेतात तर खूप प्रॉब्लेम येईल. नाही चिंता नका करू, बायलिंग्वल असणार आहे, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये. दिशा BSc ॲग्रिकल्चर ऍडमिशन घेतलंय, चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. अक्षता
टेलिग्रामवरती डेली गोष्टी येतात आहेत तुमच्या, एकदा चेक करा. त्याच्यावरती MPSC वालाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती डेली करंट अफेअर्स लेक्चर्सचे अपडेट तिथे पण येतील. रिझल्ट लागल्यावरती सेलिब्रेशन हो भेटते, ते सगळं साक्षी सगळं होईल. सर मेन्स मधील आन्सर किती वर्ड मध्ये लिहायचं आहे? मी सांगितलं ना तुला हर्षल, त्याचे लेक्चर होणार आहेत, चिंता नको करू. ओपन युनिव्हर्सिटीमधून काही प्रॉब्लेम येत नाही, ओपन युनिव्हर्सिटी चालतं. हो, ऑप्शनल कसे घ्यावे त्याचं लेक्चर एक होणार आहे तुमचं, अंकिता. हो, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची? कन्सिस्टन्सी ही मनावरती खूप डिपेंड आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला कसं तग धरून ठेवता ते ह्याच्यावरती खूप डिपेंड करतं ते. इकॉनॉमिक्स मेजर सब्जेक्ट ठेवला आहे, काही हरकत नाही आहे. सायकोलॉजी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सर बुक्स सगळ्यांना सेम आहेत? हो, सगळ्यांना सेम आहेत. माझं टेलिग्राम बॅन झालेलं आहे. ठीक आहे, दुसऱ्या नंबरने उघडा. करंट अफेअर्स मराठी आणि इंग्लिश हार्ड कॉपीज मिळणार का? नाही, हार्ड कॉपीज नाही मिळणार करंट अफेअर्स. मी कन्फ्यूज होते, ऍडमिशन कशाला घेऊ? BCom किंवा BSc, जे आवडतंय त्याला ऍडमिशन घ्या. संजीवनी. हो, प्लॅनिंग कशी करायची याचा एक व्हिडिओ उद्याचा आहे. दिशा म्हणजे उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चर त्याचंच आहे. सिलेबस डिकोडिंग आणि प्लॅनिंग. चला अजून काही? ज्याचं लेक्चर आता पहिले चालू होईल ना साक्षी, ते बुक पहिले घ्या आणि सुरू करा. आता तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यापासून सुरू करूनच घ्या, पण मग आता ज्याचं लेक्चर पहिले चालू होईल ते घ्या साक्षी. हा एक एक आत्ता घेतोय दुर्गा, होतील ते सुरू. डेली लेक्चर्स पण सुरू होतील बाळा लवकरच. हो, सांगणार आहे श्रावणी, येणार आहे ते पण. सर काही क्वेरी असेल तर सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्टॅक्ट पुढे तुम्हाला दिला जाईल. तुम्हाला ते एक मेंटॉर दिला जाईल त्याच्यासाठी, अथर्व. लेक्चर्सचे टायमिंग हेच असतील संध्याकाळचे 6 किंवा 7:30, 5, 6 किंवा 7:30. 500 स्टुडंट्स मध्ये आहे तुमच्या, आता सगळ्यांनाच भेटणार आहेत तुम्हाला दिशा. सर BA लॅबला सेकंड सेम आहे, MPSC ला किती तास स्टडी करावा असं काही नाही राजा, तू क्वालिटी स्टडी झाला पाहिजे तुझा. ओपन युनिव्हर्सिटीमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार, काही प्रॉब्लेम नाही येणार ओपन युनिव्हर्सिटीचा. स्मार्ट स्टडी कसा करायचा, हो येणार आहे, त्याच्यावरती पण लेक्चर येणार आहे. चलो आता आय थिंक मेजॉरिटी मेजर क्वेश्चन्सची उत्तरं देऊन झालेली आहेत आपली. आता आजसाठी आपण थांबूया. तुमचं नेक्स्ट सेशन पुढचं असणार आहे दुर्गेश मकवान सरांचं. तर त्याआधी तुम्ही MPSCच्या वेबसाईटवरनं सिलेबस डाउनलोड करून घ्या आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण एकदा बघून घ्या, सो दॅट तुम्हा सगळ्यांना फायदाच होईल. मी आत्तापुरतं इथे थांबतो. सगळ्यांनी काळजी घ्या, आपण लवकरच भेटूया. ठीक आहे, थँक्यू सो मच ऑल. गुड नाईट. आत्ता जायचंय आणि MPSCची साईट बघायची आहे. डन. 5 टाइम्स विचारतोय, तुझे काय कमेंटच नाही दिसली रे राजा. सिद्धेश YCMU डिग्रीचा काही प्रॉब्लेम येत नाही, चालतंय, काही इश्यू नाहीये त्याला. सिद्धेश तुझी काही कमेंटच दिसलेली नाहीये राजा. चलो थांबायचं मग. थँक्यू ऑल. थँक्यू. इट वॉज व्हेरी नाईस टू मीट यू. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. पुढच्या वेळी पण आपण लवकरच भेटणार आहोत, तेव्हा अधिकशी चर्चा करूया. ठीक आहे, थँक्यू.
आरुषी जरा एकदा लेक्चर पहिल्यापासून बघा, तेव्हा मी तुमच्या बुक्स आणि ऑलचे आन्सर दिलेले आहेत. सिलेबसची प्रिंटआउट काढायची दिशा. श्रावणी तुमचा काय प्रश्न दिसला नाहीये मला. दुर्गेश सरांचं नेक्स्ट सेशन, आता पुढचं सेशन तुमचं 19 आहे, 19 जून. लेक्चर 1.5 तासाचं डेली लेक्चर. करीम डेली लेक्चर जे ते 1.5 तासाचं असणार. BA साठी YCM चांगलं राहील का रेग्युलर? YCMच करा, जास्त उपयोगी ठरेल. तुम्हाला MPSCच्या अभ्यासाला वेळ पण भेटेल. YCM ला परीक्षेला जाणं फक्त असतं, बाकी तुम्ही नॉर्मल कॉलेजेसला गेलेत तरी नाही गेलेत तरी काय नाही. हो, सगळ्या सब्जेक्टचे सर हे वेगवेगळे आहेत राजा. करंट अफेअर्स इंग्लिश मराठी हार्ड कॉपीज मिळणार नाहीयेत. सांगितलं मी श्रावणी मगाशीच, करंट अफेअर्सच्या हार्ड कॉपी नाही मिळणार आहेत. करंट अफेअर्सची PDF येते आपल्याकडे, मंथली मॅगझिन येते. मगाशीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. नाही, सिलेबस वेगवेगळा आहे हर्षल. MPSCचा सिलेबस एकदा डाउनलोड कर ना, तुला आयडिया येऊन जाईल. डन. आय थिंक मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आता दिलेली आहे. मग आत्तासाठी ते थांबूया. थँक्यू सो मच ऑल. खूप सारा अभ्यास करा. आपल्याला आता खूप मोठा डोंगर चढायचा आहे. आज त्याच्यासाठीची आपण जी पहिली पायरी आहे ती चढलेलो आहोत. सो आता अजून बरंच काय पुढे जायचंय. ते अधिकारी किट लवकरच येणार आहे राजा, आपलं झालंय बोलणं. ठीक आहे, येईल ते. ड्युअल डिग्री पण चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. यावर्षी CET दिलेली नाहीत, पण मला BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे. YCMU चालणार आहे. थँक्यू सिद्धी मदत केल्याबाबत. चला तर मग आता सगळ्यांनी इथे व्यवस्थित अभ्यासाला लागा. MPSCच्या वेबसाईटवरतून जाऊन तुम्हाला सर्वांना राज्यसेवेचा सिलेबस डाउनलोड करायचा आहे, हे लक्षात ठेवा. मी आत्तासाठी इथे थांबतो. थँक्यू सो मच.